हॅलो एव्हरीवन. तर हे पहा, पवित्र पोर्टलवर कालच्या डेटला म्हणजे 6/8/2026 या तारखेला एक नवीन सूचना येऊन पडलेली आहे. तर ही सूचना जी आहे ती शिक्षक सेवक व शिक्षक पदभरती 2025साठी झालेली आहे. जी 2025मध्ये टेट परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी घेण्यात आली होती त्यामध्ये जे उमेदवार टोटल ज्या उमेदवारांनी नोंद केली होती पहा ते होते 2,28,808 आणि त्यापैकी 2,11,000 उमेदवार जे आहे ते हजर राहिले होते त्या परीक्षेसाठी आणि त्यातूनही 1,70,000 लोकांनी फक्त स्वयं प्रमाणपत्र जे असतं ते पूर्ण केलेलं आहे. तर आता ही सूचना पुढे या जाहिरातीत किंवा या सूचनेत त्यांनी असं पुढे सांगितलं आहे की जी टेट 2025चा जो पेपर घेण्यात आला होता त्या पेपरमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील ज्या काही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा असतील त्यांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी करता शिक्षण सेवक व शिक्षक रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. तर या भरती संबंधात ही जाहिरात आहे. सदर भरती त्यांनी सांगितलं आहे सदर भरती ही त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी म्हणजे ही जी भरती आहे ती 80% पदांसाठी होणार आहे. आता त्यांनी पुढे सांगितलं आहे पहा, जे पवित्र पोर्टलवरची जी जाहिरात आहे म्हणजे जी काही जाहिरात पूर्ण प्रसिद्ध होती आहे त्यामध्ये टोटल जिल्हा परिषदेच्या 13,352, मनपाच्या 1,954, नगरपालिका किंवा जे नगर परिषद असेल त्याच्या 280 व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या टोटल 12,148 अशा एकूण जागा 30,209 या टोटल रिक्त जागांसाठी आत्ताची भरती होणार आहे. तर आता पुढे ते सांगतायत यामध्ये ज्या काही भरती होणार आहेत त्या भरती एकूण किती होणार आहेत, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू किती आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू किती आहेत, हा सर्व तपशील त्यांनी या पुढील चार्टमध्ये दिलेला आहे पहा. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जिल्हा परिषदेच्या टोटल विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीशिवाय ज्या जागा आहेत त्या आहेत 13,351 आणि यामध्ये विथ इंटरव्ह्यू अशा नाहीच आहेत जागा. म्हणजे टोटल झेडपीसाठी ज्या आहेत त्या 13,351 जागा, नगर परिषदसाठी 280 जागा, ह्या सगळ्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आहेत. महानगरपालिकेच्या 1,954, आदिवासी शाळा विभाग शासकीय शाळा याच्या 2,421 ह्या पण विदाऊट इंटरव्ह्यू आहेत. शासकीय विद्यानिकेतनच्या 56 जागा आहेत. त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था यासाठी टोटल 1,819 ह्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आहेत आणि विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसह टोटल 10,328 जागा आहेत पहा. अशा एकूण 12,148 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा आहेत. म्हणजेच विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा टोटल 30,209 जागांची भरती म्हणजे एक मेगा भरती आत्ता होणार आहे. त्यामध्ये आता पहा जाहिराती नेमकं कशासाठी कशा प्रकारे आलेल्या आहेत. इयत्ता 1ली ते 5वी जर तुम्ही घेतलं तर त्यासाठी 14,320 पदसंख्या आहे आणि त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत पवित्र पोर्टलवर. इयत्ता 6वी ते 8वीसाठी 10,012 पदं आहेत. 9वी ते 10वीसाठी 5,513, 11वी ते 12वीसाठी 364 असे टोटल 30,209ची भरती होणार आहे. आता जे काही पदभरतीसाठी पोर्टलवर तुम्हाला प्राधान्यक्रम नमूद करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जे काही तुमचं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल किंवा अदर काही मेल ID असेल त्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. त्यांनी पुढे सांगितलं आहे की उमेदवारांनी आपलं लॉग इन जी काही टेटची वेबसाईट आहे किंवा पवित्र पोर्टलची जी काही रिक्रुटमेंटची वेबसाईट आहे त्यावर करायचं आहे. त्यांनी वेबसाईटही जाहिरातीमध्ये दिलेली आहे पहा आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यायचे. ज्या काही लोकेशन वाईज ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या जागा सिलेक्ट करून त्याला प्राधान्यक्रम जनरेट करून घ्या, ते लॉक करा. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा त्यांनी बरंच सांगितलं आहे पहा. 6/8/2026 रोजी त्यांनी दिलेली म्हणजे कालच्या डेटला सुरू केलेलं. कालच्या डेटला जरी सुरू केला असेल तरी त्यांनी सांगितलं आहे की ही डेट म्हणजे तुम्हाला जे काही पसंतीक्रम जो द्यायचा आहे प्राधान्यक्रम जो द्यायचा आहे तो तुम्हाला 6/8 म्हणजे कालच्या डेटपासून 11 तारखेपर्यंत देता येणार आहे पहा. या मुदतीतच तुम्हाला ते लॉक करणे आवश्यक आहे. आता भरपूर जणांचं असं झालं आहे की त्या साईडलाच खूप प्रॉब्लेम आहेत
तिथे लॉग इन होण्यासाठी प्रॉब्लेम आहेत. कदाचित 11/8 नंतर म्हणजे 11 तारखेनंतरही ते डेट एक्सटेंड करतील. तरी पण आपण ट्राय करायचं आहे की 11 तारखेपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम देऊन टाकायचे, म्हणजे पेंडिंग नकोच ठेवायला. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्राधान्यक्रम द्याल किंवा ते काही लॉक करून टाकाल, त्यानंतर उमेदवाराची प्राधान्यक्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तुमचे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर तुमची जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही गुणवत्ता यादी असेल, मेरिट लिस्ट असेल, ती तुमची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याबद्दलही पवित्र पोर्टलवर योग्य वेळी त्यांचे जे काही अपडेट असतील ते दिले जातील. आणि तरीही आता आपण म्हणतोय की बऱ्याच त्रुटी आहेत नमूद करण्यामध्ये, तर त्यांनी त्यांचा मेल आय डीही दिलेला आहे. या मेल आय डीवर तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता, जेणेकरून ते त्यावर वर्किंग करतील. तर हे अशाच प्रकारच्या जाहिरातींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून जे काही अपडेट येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत चला. थँक्यू.